योद्धा न्यूज मराठी. जुन्नरमध्ये रक्ताच्या नात्याला काळीमा. मुलानंच वडील व भावाची दगडानं आणि कपडे धोपाटण्यानं ठेचून केली हत्या. जुन्नर, पुणे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना समोर आली आहे. बगाडवाडी पारगावतर्फे मढ येथे एका निर्दयी मुलानं आपल्याच वृद्ध वडिलांची आणि लहान भावाची लाकडी चोपणी, कपडे धोपाटणं व दगडानं ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेनं संपूर्ण जुन्नर तालुका हादरून गेला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काय आहे नेमकी घटना? मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 2 जून 2026 रोजी रात्री 21 वाजता ते 3 जून 2026 रोजी पहाटे 8 वाजताच्या दरम्यान बगाडवाडी येथील लक्ष्मण गोविंद कदम यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये घडली. आरोपी बाबजी जयराम मुकणं वय 32 यानं त्याचं लग्न लावून दिले नाही. या कारणावरून संतापून आपल्या वडील जयराम महादू मुकणं वय 65 आणि भाऊ राजू जयराम मुकणं वय 30 यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानं त्यांना हातातील कपडे धोपाटण्यानं लाकडी चोपणीनं बेदम मारहाण केली आणि त्यानंतर दोघांच्याही डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. पोलिसांची तत्पर कारवाई. या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मैताचा मुलगा युवराज जयराम मुकणे याने दिलेल्या फिर्यादीवरून ओतूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बाबाजी जयराम मुकणे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओतूर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला जेरबंद केले असून त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तपासाचे पथक सदर गंभीर गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मार्गदर्शक अधिकारी माननीय संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण माननीय शुभम कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण माननीय धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग, तपास पथक ओतूर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक API ज्ञानेश्वर बासगिरे हे या गुन्ह्याचा मुख्य तपास करत आहेत. तपास पथक त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक PSI, सहाय्यक फौजदार ASI, हवालदार HC आणि पोलीस कॉन्स्टेबल PC यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाद्वारे घटनास्थळाचा पंचनामा, हत्या करण्यात वापरलेली हत्यारे, दगड व धोपाटणे जप्त करणे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवणे ही कार्यवाही सुरू आहे. कौटुंबिक वादाची किनार. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार आरोपी आणि मयत व्यक्तींमध्ये जमीन, पैसा आणि कौटुंबिक कलहावरून वारंवार वाद होत होते. लग्न न झाल्याच्या रागातून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले असले तरी हत्येमागील इतर कारणांचाही पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी.